मला असं म्हटलं की मला लिव्ह इन मध्ये राहायचंय तर मग जर मी तुला म्हटलं की मला लिव्ह इन मध्ये राहायचंय तर तुला काय वाटतंय लिव्ह इन मध्ये राहण्याबद्दल? मी छान आहे. अरे लिव्ह इन ह्या ओव्हरऑल अरे यार दीदी सांग यार पहिले. पण मी ही क्लिप टाकणार आहे. हॅलो क्युटीज, आय एम श्रावणी. आणि जसं की तुम्ही रीलमध्ये बघून सगळेजण इकडे आला असाल किंवा तुम्ही यूट्यूबचा माझा व्हिडिओ बघितला असेल की मी लिव्ह इनमध्ये राहणार आहे. सो येस, मी लिव्ह इनमध्ये राहणार आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हा सगळा काय प्रकार आहे बाबा नेमका, की इतक्या दिवसांपासून माझं चाललं आहे की काहीतरी नवीन येतं आहे, समथिंग कमिंग सून. सो व्हॉट इज दॅट एक्झॅक्टली. सो येस, हा व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू करा. याच्यामध्ये तुम्हाला कळणार आहे की काय आहे ही गोष्ट, लिव्ह इनमध्ये मी का राहणार आहे, मी कोणासोबत राहणार आहे, काय प्रकार आहे बाबा हा सगळा नक्की. आणि येस, माझ्या मम्मी पप्पांच्या रिॲक्शन्ससुद्धा मी याच्यामध्ये घेतल्या आहेत की जर मी असं त्यांना सांगते आहे की मी स्वतः लिव्ह इनमध्ये राहणार आहे, सो ते काय बोलतात. सो येस, हा व्हिडिओ, हा व्लॉग कंटिन्यू करा आणि कमेंटमध्ये मला तुम्ही कळवा की तुम्हाला काय वाटतं ह्या ओव्हरऑल हे जे लिव्ह इन रिलेशनशिप आहे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. सो आता आपण जाऊयात मम्मीकडे आणि विचारूयात तिला की तिचं काय मत आहे ह्या सगळ्यामध्ये. बघा आता तुला लिव्ह इनमध्ये काय म्हणजे लिव्ह इन म्हणजे काय माहिती आहे का? लिव्हिंग रिलेशनशिप माहिती आहे. मग तुला काय वाटतं आजकालच्या कपलने जर लिव्ह इन मध्ये राहिलं तर तुला काय वाटतं? सांग ना, तुला काय वाटतं, म्हणजे हे चांगलं आहे वाईट आहे लिव्ह इन मध्ये राहणं, काय वाटतं तुला? आता तुला सांगू का, आमच्या जनरेशन मधल्या लोकांना तर अजिबात आवडणार नाही पहिली गोष्ट. पण आता काळाच्या गरजेप्रमाणे आणि ओघाप्रमाणे माणसाने बदललं पाहिजे असं मला वाटतं. ओके, तर मग मी होऊन घटस्फोट होण्यापेक्षा तुम्ही थोड्या दिवस लिव्हिंग मध्ये राहा आणि एकमेकांना आणि मेकअप करा नाही आवडलं तर. म्हणजे तुला काय वाटत नाही एवढं ह्या गोष्टीमध्ये? नाही वाटत. मग जर मी तुला म्हंटल की मला लिव्ह इन मध्ये राहायचंय तर मग मला विचार करा. कसं असतं ना, जोपर्यंत बाहेर चाललेलं असतं तोपर्यंत म्हणजे चांगला माणूस जन्माला यावा पण तो दुसऱ्याच्या घरात ओके ओके असतं, पण जेव्हा आपल्या घरात होतो ना तेव्हा ते नको असतं. म्हणजे मग आता जर मला राहायचं असेल तर तू काय बोलणार, हा की नाही? ती मी परिस्थिती पाहून सांगेल तुला. पण मी राहणार आहे. नाही, मग मी तेव्हा सांगेल तुला. आत्ता राहणार आहे. तुला काय वाटतंय लिव्ह इन मध्ये राहण्याबद्दल? मी छान आहे. अरे लिव्ह इन ह्या ओव्हरऑल अरे यार दीदी सांग यार पहिले. पण मी ही क्लिप टाकणार आहे. कम फास्ट. बस ठीक आहे. तर तुला काय वाटतं लिव्ह इन रिलेशनशिप बद्दल? मला काहीच नाही वाटत. आय एम लेस जजमेंटल. तर तुला राहायचं तर राहायचं, नाही तर नाही. आणि म्हणजे मी राहू शकते पण घरच्यांपासून लपवायचं असेल तर मी मदत नाही करणार. पण तू करते. हो, पण तरी तू करते काय? म्हणजे माझ्या खूप साऱ्या गोष्टींमध्ये तुम्हाला हेल्प करते. तर मग मला जर राहायचं असेल लिव्ह इन मध्ये तर म्हणजे राहू शकते. आर यू ओके? चांगला असेल तर आय एम ओके. सॉरी, माझा माईक धाडकन सगळ्यांच्या कानात वाजलाय. म्हणजे यू आर ओके. मुलगा चांगला असेल तर आय एम ओके. बघा गाईज, ही आत्ताची जनरेशन. अदरवाईज मी घरी सांगणार. बट मला पण असं वाटतं की खरंच लग्न करून डिवोर्स घेण्यापेक्षा लग्न केलेला इतका खर्च पण तर वायाच जातो ना. आणि तेव्हा तर दोन फॅमिली इन्व्हॉल्व्ह होतात ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. सो दॅट इज ऑल्सो कुठेतरी मला असं वाटतं की चुकीचं आहे. लिव्ह इन इज अ बेस्ट ऑर बेटर ऑप्शन की तुम्ही आधी एखाद्या माणसासोबत राहा. पण ते
इट शुड बी जेन्युइन देन. हा जेन्युइन पाहिजे. जर तुम्हाला असं वाटतं ना की तुम्हाला हा माणूस आवडतो आणि तुम्हाला पुढे जाऊन त्याच्याशी लग्न करायचंय, देन यू कॅन थिंक अबाउट दॅट, है ना. लग्न करायचं असं वाटून पण वेगळं होऊ शकतं लाईफ मध्ये. पण मग ती गोष्ट वेगळी झाली. पुढे जाऊन जर तुमचं नाहीच पटत तर ते होऊ शकतं. पण लग्न करून तुमचं, आणि आता तर इतकं वाढलंय हा सगळा प्रकार, म्हणजे गावात सुद्धा मी पाहतीये इतक्या जणांचे डिवोर्स होत आहेत किंवा भांडणं होत आहेत किंवा अफेअर्स चाललेत. सो मला असं वाटतं की लिव्ह इन इज चांगला ऑप्शन. लिव्हिंग कॅन बी वन ऑप्शन, इट्स नॉट ओनली ऑप्शन. येस, पण कॅन बी वन ऑप्शन. हा. सो दीदीला तर काही प्रॉब्लेम नसणार आहे. सो आता आपण पप्पांना विचारूया. हा, मारायचं बिरायचं नाही बरं का. म्हणजे तर तुम्हाला लिव्ह इन रिलेशनशिप माहितीये का? हो माहितीये रिलेशनशिप. हो. मग तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं? काळ बदलत चाललेला आहे आणि बदलत्या काळाबरोबर जो बदल आहे तो आता स्वीकारणं गरजेचं आहे. कारण पूर्वीचं जग आणि आत्ताचं जग याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक झालेला आहे. ही पूर्वीच्या रूढी परंपरा संस्कार जे आता ह्या तंत्रज्ञानाच्या आणि विज्ञानाच्या युगामध्ये ते चालेल तसं नाही आहे. तर ज्या गोष्टी आलेल्या आहेत, जो ट्रेंड जो आपण म्हणतो की जो नवीन जो काय प्रभाव आहे जो आलेला आहे तो आता आपल्याला सगळ्यांना स्वीकारावा लागणार आहे. नव्या पिढीला तो स्वीकारावा लागणार आहे. म्हणजे एकंदरीत तुम्हाला काय प्रॉब्लेम नाहीये? नाही प्रॉब्लेम काहीच. म्हणजे तुम्हाला आवडेल? हो नक्कीच. हो, नावाचा चित्रपट बघितला. नका प्रमोट करू बाबा. मला पैसे नाही दिलेत त्यांनी. असं आहे का ते? मला पैसे मिळतात. यार तू पण नंतर ठीक आहे ना. नाही राहू दे. पण ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एकंदरीत तुम्हाला काय प्रॉब्लेम नाहीये. पण जर मग मी आता तुम्हाला असं म्हटलं की मला लिव्ह इन मध्ये राहायचंय तर नक्कीच मी परवानगी देईन. मी जरी म्हणजे थोडासा जुन्या काळातला असलो तरी सुद्धा मी पूर्वीचं जग माझ्या काळातलं पाहिलेलं आहे आणि आता मी झालेला बदल पाहतोय. आणि माझं एक आहे तत्व की जो बदल आहे तो स्वीकारला पाहिजे. आणि जर बदल स्वीकारला नाही तर आपण पुढे जाऊ शकत नाही. गाईज अभि आता मला काही टेन्शन नाही. मम्मी नाही बोलली, दीदी मला पाठिंबा द्यायला नकार केला, पण आता मला पप्पा हा बोलले त्याच्यामुळे मी आता जाऊ शकते. इकडे तू, इकडे 1 मिनिट, इकडे ना लवकर ये. मग आता एकच आहे, भाऊ आहे माझा, सो त्याला तर विचारलंच पाहिजे. तुला काय वाटतं? मत इम्पॉर्टंट. आता पप्पा हा बोलले, इथेच विषय संपला. तुझं सांग. मी लिव्ह इन मध्ये राहिले तर तुला चालेल का? पप्पा बोलून दे. सो येस, फायनली मी तुम्हाला सांगते की लिव्ह इन मध्ये मीच राहणार आहे, पण तेव्हा माझं नाव श्रावणी नसणार आहे. आय नो तुम्हाला असं वाटत असेल की काय मूर्खासारखं बडबडते. तर येस, मी जसं तुम्हाला म्हणाले होते की माझी लहानपणापासून एक खूप इच्छा आहे, जी मी लहानपणापासून सगळ्यांचं असतं ना की आय वॉन्ट टू बिकम अ टीचर अँड आय वॉन्ट टू बिकम हे डॉक्टर ते. तर लहानपणा म्हणजे स्कूल टाईमपासनं 8वी 9वी पासनं माझं असं म्हणणं होतं की मला एक ॲक्टर बनायचं आहे. सो मला अभिनेत्री बनायचं आहे आणि मला खूप जास्त इंटरेस्ट होता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. सो मी खूप सारे प्रयत्न केले, मी खूप काय केलं, मी ऑडिशन्स दिल्या, मी बरंच काय केलं. बट समटाईम्स माझं कास्टिंग नाही झालं. आणि यू ऑल नो की काय इंडस्ट्री आहे, कशी आहे सगळं. सो मला असं होतं की मी लहानपणापासून एक असतं ना की हे सगळं मला माझ्या दमवर करायचं आहे वगैरे टाईप मुलगी आहे. सो मग मी विचार केला की मला देवाने इतकं दिलं आहे, मला तुमच्यासारखे इतके छान लोक दिले आहेत ज्यांनी मला इतकं जास्त सपोर्ट केला आहे प्रत्येक प्लॅटफॉर्मवर. मी काय पण नवीन बनवते तर तुम्ही मला एवढं सपोर्ट केला आहे. तर मग मी काय विचार केला की मी स्वतःच आता काहीतरी करणार. सो मला पहिल्यापासूनच तुम्हाला माहिती आहे की मी बोलत आली आहे प्रत्येक व्लॉगमध्ये माझ्या की मला व्लॉगिंगमध्ये अजिबात काडीचाही इंटरेस्ट नाही आहे किंवा मला व्लॉगिंग नाही आवडत. कारण की ते मला नाही आहेत की फोन घ्यायचा आणि मी इकडे चालली आहे तिकडे जायचं आहे. समटाईम्स तर मी विसरून जाते की मी व्लॉग तयार करते किंवा मी व्लॉग शूट करते. मला ते पटतच नाही. सो मी विचार केला की आता मी काय करू शकते. तर मग मी विचार केला की मला
जितका पण मनी मला सोशल मीडिया थ्रू जनरेट होत आहे तर ते मी इकडेच वापरेन. सो मग मी स्वतः एक सिरीज प्रोड्यूस करायचं ठरवलं जी मी यूट्यूबला ऑफिशियली लॉन्च करत आहे. सो दिस इज मी आत्ता हे रिव्हील करते तुमच्या सगळ्यांसमोर अँड धिस इज फर्स्ट टाइम की मी रिव्हील करते. सो येस गाईज, मी स्वतः प्रोड्यूस करत आहे एक सिरीज आणि ज्याचा कॉन्सेप्ट असा आहे की ते दोघं जण लिव्ह इनमध्ये राहत आहेत. सो मला आता तुमच्याकडनं काय अपेक्षित आहे की मला तुम्ही सगळ्या प्लॅटफॉर्मवर जितकं प्रेम दिलंय, मला खूप जास्त प्रेम मिळालंय सगळीकडे. सो मला असं आता अपेक्षित आहे की तुम्ही माझ्या या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. माझा हा जो काही नवीन प्रयत्न आहे, मी जी काही सिरीज लॉन्च करत आहे, तर तुम्ही मला त्याच्यात भरपूर आणि भरभरून प्रेम द्यावं. आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगा आत्ता की लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल तुमचं काय म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं की हे बरोबर आहे की चूक आहे किंवा काय आहे. ओव्हरऑल तुम्ही तुमचं मत मांडू शकता. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपली सिरीज मी 25 ऑफ सप्टेंबरला माझा पहिला एपिसोड मी लॉन्च करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. सो त्याचं नाव काय असणार आहे, काय कसं असणार आहे, हे सगळ्यासाठी मी तुम्हाला शॉर्ट्सवरती आपल्या सांगणार आहे. आणि दिस इज विल बी माझा लास्ट व्लॉग यूट्यूबचा, कारण याच्यापुढे मला तर नाही वाटत की मी व्लॉग करेन. याच्यापुढे तुम्हाला असंच काहीतरी नवीन नवीन माझ्या यूट्यूब चॅनलवर दिसणार आहे. सो येस, तर आता तुम्ही गेस करा की माझं नाव काय असू शकतं या सिरीजमध्ये. जसं की मी तुम्हाला म्हटले की मी लिव्ह इनमध्ये राहणार आहे पण त्याचं नाव श्रावणी नसणार आहे. सो येस, माझ्यासोबत कोण असणार आहे ह्या सगळ्या मी तुम्हाला डिटेल्स देणार आहे. सो लवकर जाऊन माझ्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि आपल्या सिरीजचं नाव काय असू शकतं हे गेस करा. आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला एक हिंट पण देऊ शकते की मी नाव टाकतेय आपल्या व्लॉगमध्ये म्हणा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये म्हणा. सो तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता आणि हिंट तुम्हाला मी आता ही दिली आहे. सो चेक करा आणि मग तुम्हाला कळेल की मी नाव काय ठेवत आहे सिरीजचं. सो 25 ऑफ सप्टेंबरला आपल्या सिरीजमध्ये आपला पहिला एपिसोड सिरीजमधला लॉन्च होत आहे. आणि मला प्लीज गाईज तुम्ही सगळीकडं जेवढं प्रेम करताय तेवढं खूप प्रेम द्या आणि आत्ता जाऊन लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. सो तुम्हीच काही लिमिटेड लोक आहेत जे हे व्लॉग बघतायत, त्यांनाच मी हे रिव्हील केले. अजून मी इंस्टाग्राम वगैरे कुठेही काहीही सांगितलेलं नाही आहे. सो यू आर द लकीएस्ट वन. सो येस, लवकर जा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला काय वाटतं आपल्या सिरीजचं नाव काय असेल. बाय.